श्री चक्रधर परमानंद शिक्षण संस्था संचलित श्री चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज दत्तनगर पुणे 46 येथे संस्थापक सन्माननीय संजय सीताराम कोंढरे सर आणि सौ मेघाताई संजय कोंढरे मॅडम यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेले आणि सन्माननीय अध्यक्ष महेंद्र दादा कोंढरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले हे ज्ञान मंदिर आहे। या ज्ञान मंदिरामध्ये समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेतात। विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा एकमेव उद्देश असलेल्या या प्रशालेत दरवर्षी विविध शालेय उपक्रमांचे शालेय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। ही शाळेची भव्य इमारत आहे। या इमारतीमध्ये इयत्ता बालवडी ते 12वी मध्ये यावर्षी एकूण 1600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। 15 जून आज शाळेची पहिली घंटा झाली। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे रांगोळी काढून फुले आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले। पदाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आलं। अशा पद्धतीनं सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात मुलांचे स्वागत करून झाली। आमच्या शाळेत दरवर्षी शालेय उपक्रमांची सुरुवात एका पवित्र कार्यक्रमाने होते। तो कार्यक्रम म्हणजे पालखी सोहळा। वारकरी वेशातील विद्यार्थी लक्ष वेधून घेतात। या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पालक या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। या दिवशी कधी ग्रंथदिंडी तर कधी वृक्षदिंडींचे आयोजन केले जाते। हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच खरी धनसंपत्ती असते। विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व समजले पाहिजे। मनन चिंतन या बाबी अभ्यासाला पूरक असतात, म्हणून शाळेमध्ये दरवर्षी योग दिन साजरा केला जातो। यावेळी विविध योगासने करून घेतली जातात। विद्यार्थ्यांना वर्षभर त्याचा सराव करण्यास सांगितलं जातं। त्यासाठी योग अभ्यासक यांना आमंत्रित केलं जातं। प्रिय अशी आमची शाळा असे म्हणत यावर्षी माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला। शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले। तसेच माजी विद्यार्थ्यांनी शाळेला 10 ग्रीन बोर्ड भेट म्हणून दिले। सर्व विद्यार्थी यशस्वी असून ते चांगल्या पदावरती कार्यरत आहेत हे ऐकून आम्हालाही समाधान वाटले। वर्षातील पहिला सण नागपंचमी असतो। या सणानिमित्त दरवर्षी मेहंदी स्पर्धा आमच्या शाळेत आयोजित केली जाते। यावर्षी यामध्ये 8वी ते 12वी मधील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। या स्पर्धेत प्रत्येक वर्गातून एक प्रथम क्रमांक निवडला जातो। या वर्षी सुद्धा श्रेया रणसिंग, गौरवी औनुरकर, संस्कृती जाधव, सानिया शेख, विद्या झोंबाडे यांनी आपल्या वर्गातून प्रथम क्रमांक पटकावला। भारत माता की जय, वंदे मातरम या जयघोषात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। या स्वातंत्र्य दिनी शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आलं। आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी कारगिल, मध्य प्रदेश, भंडारा या ठिकाणी असलेल्या जवानांना शुभेच्छा संदेशासह राख्या पाठविल्या। गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः याप्रमाणे शिक्षकांचे महत्त्व सांगणारा शिक्षक दिन आमच्या शाळेत दरवर्षी साजरा केला जातो। इयत्ता 10वी आणि 12वी मधील विद्यार्थी इयत्ता 8वी 9वी या विद्यार्थ्यांना शिकवतात। कोण जाणे कदाचित यामधीलच एखादा शिक्षक होऊ शकतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन दरवर्षी आमच्या शाळेमध्ये साजरा केला जातो। याचे कारण आमच्या शाळेचे नाव श्री चक्रधर स्वामी आहे। हा एक धार्मिक कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाच्या दिवशी शाळेतील सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे स्नेह भोजन दिले जाते। त्याचप्रमाणे या दिवशी संत महंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। स्वच्छता हीच आदरांजली आणि स्वच्छांजली। आपले घर, परिसर, शाळा स्वच्छ ठेवणे ही विद्यार्थ्यांना शिकवण देणे म्हणजेच खऱ्या अर्थानं महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहणे होय। स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना होते। 2 ऑक्टोबर रोजी शाळा परिसर स्वच्छ करताना विद्यार्थी मानवतेचा आकाशी दिवा लावूनी रेखाटूया धर्मनिरपेक्षतेची रांगोळी, सुसंस्कारांची पेटवून आपण ती प्रत्येकाच्या हृदयात साजरी करूया दिवाळी
आम्ही दरवर्षी दिवाळी पहाट साजरी करतो. भव्य रांगोळी रेखाटली जाते. विद्यार्थी तसेच शिक्षक दिवाळी पहाटेची गाणी गातात. आमची प्रशाला विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कार्यक्रम घेतेच, पण पालकांसाठी खास कार्यक्रम शाळा आयोजित करते. तो कार्यक्रम म्हणजे तिळगुळ हळदी कुंकू समारंभ. या दिवशी पालकांसाठी वेगवेगळे खेळ घेतले जातात. पालक सुद्धा उत्स्फूर्तपणे खेळतात, सहभागी होतात. विद्यार्थी आपल्या पालकांना खेळताना पाहून अचंबित होतात. उपस्थित पालकांना संस्थेकडून भेटवस्तू दिली जाते. हा कार्यक्रम संस्था प्रतिनिधी सौ सुवर्णाताई, मोनालीताई आणि कोमलताई कोंढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जातो. लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारा चालवलेले राज्य म्हणजे प्रजासत्ताक राज्य होय. विविध कार्यक्रमांनी नटलेला हा प्रजासत्ताक दिन शाळेमध्ये साजरा केला जातो. माझ्यासाठी देशाने काय केले यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो ही शिकवण विद्यार्थ्यांना या दिवशी दिली जाते. आशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती असे म्हणत इयत्ता 10वी आणि 12वीचा निरोप समारंभ आयोजित केला जातो. विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले जाते. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जातात. विद्यार्थी स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करतात आणि शाळेचे शिक्षकांचे थोडक्यात हसत रडत मूल्यमापन करतात. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंश, सिंहासनाधीश्वर, योगीराज श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करत आमच्या शाळेत दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. शिक्षक आणि विद्यार्थी सिंहगडावरून मशाल घेऊन येतात. मिरवणूक काढली जाते. विद्यार्थी पोवाडे म्हणतात. धाडशी खेळांचे सादरीकरण केले जाते. शिवव्याख्यात्यांना बोलावलं जातं. ते विद्यार्थ्यांना शिवरायांचा इतिहास सांगतात. शेवटी विद्यार्थी जय भवानी, जय शिवाजी म्हणत घरी जातात. तसे तर तेच 365 दिवस असतात, सकाळपासून रात्रीपर्यंत. 30 तर काम करत असते. घर, ऑफिस, मुले या सर्वांची ती जबाबदारी पार पाडते. परंतु तिच्यासाठी एक दिवस खास असतो, तो म्हणजे 8 मार्च, जागतिक महिला दिन. या दिवशी सर्व महिला शिक्षकांचा सन्मान केला जातो. विविध क्षेत्रात पादाक्रांत केलेल्या महिलांची महती सांगितली जाते. विद्यार्थिनी यशस्वी महिलांची वेशभूषा धारण करतात. या वर्षीच्या महिला दिनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रदादा कोंढरे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श माता पुरस्कार आमच्या शाळेकडून दिला जातो. तो सौ मीना नंदकिशोर शिंदे यांना प्रदान करण्यात आला. आमच्या संस्थेने 2024-25 पासून इयत्ता 11वी IT हा विषय सुरू केला. त्याचे उद्घाटन सौ मोनालीताई कोंढरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे मिनी सायन्स सेंटर सुरू केले, जेणेकरून विद्यार्थ्यांना विज्ञान समजण्यास मदत होईल. महत्वाचे म्हणजे याच वर्षी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ग्रंथालय सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांची आवडती गोष्ट म्हणजे क्रीडा सप्ताह होय. शाळा अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थी विविध खेळामध्ये सहभागी होतात. आपलाच वर्ग जिंकला पाहिजे या भावनेनं विद्यार्थी चुरशीने खेळतात. शाळेतील अनेक विद्यार्थी जिल्हा आणि राज्य पातळीपर्यंत निवड होते. कुमारी जान्हवी पवार हिने ऑर्चरीमध्ये राज्य पातळीवर सुवर्ण पदक मिळवले आहे. मातृपितृ देवो भव, प्रत्येक पालकांचे जग आईवडिलांच्या भोवतीच सामावलेले असते. विद्यार्थ्यांना आई आणि वडिलांचे महत्त्व समजावे म्हणून शाळेत मातृपितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांनी शाळेतच आपल्या आई वडिलांचे पूजन केले, त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आई वडिलांबद्दल वेगळी भावना निर्माण होते. तसेच त्या दिवशी भगवद्गीता पूजन केले जाते. तुलसी महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले जाते. दरवर्षी विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची सुद्धा आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये वजन, उंची, शारीरिक विकलांग, कमजोर नजर इत्यादी बाबी तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांचे ब्लड ग्रुप सुद्धा चेक केले जातात. शरीरातील
इतर आजारांचे निदान करून मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी एक दिवस शिक्षण नको, एक दिवस फक्त मजा करणे, फिरणे, आवडत्या वस्तू खरेदी करणे, विविध अन्नपदार्थ खाणे, नवनवीन गोष्टी परिसर पाहणे, त्याबद्दल माहिती घेणे असा दिवस म्हणजे शाळेची शैक्षणिक सहल होय. यावर्षी सहज प्रतापगड, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आमच्या प्रशालेतील विद्यार्थिनी कोमल चव्हाण या विद्यार्थिनीने मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल संस्थेने गौरव करण्यात आला. विविध पदावर विद्यार्थी कार्यरत आहेत. संकेत धुमाळ, भारतीय नौदल, सोमनाथ गुंजाळ, सशस्त्र सीमा दल, जयेश गुंड, इंडो तिबेट सीमा पोलीस. सर्व धर्म समभाव हे शाळेत शिकवले जाते. पण आमच्या शाळेतील सहशिक्षक मोमीन सर शाळेत इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. सर्व शिक्षकांना सर्व शिक्षक पार्टीचा मनसोक्त आनंद घेतात. सरांना ईदच्या शुभेच्छा देतात. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या कार्याचा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला. समाज सुधारण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. यावर्षी वीर बाल दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व विशद करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांवरती सेमिनार आयोजित केले जातात. यावर्षी लिफ्ट सुरक्षितता या विषयावर श्री सचिन धोत्रे सरांचे सेमिनार आयोजित केले होते. त्यांनी लिफ्ट मध्ये अडकल्यास काय उपाययोजना कराव्यात याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण कसे करावे याविषयी दीक्षा मोरे, महाराष्ट्र पोलीस शिपाई, आंबेगाव पोलीस चौकी यांनी मार्गदर्शन केले. तर गुड टच बॅड टच याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. इयत्ता 10वी मधील विद्यार्थ्यांना 10वी नंतर कोणकोणती करिअर उपलब्ध आहेत याविषयी डॉक्टर कुंजीर यांचे सेमिनार आयोजित केले होते. 11वी आणि 12वी साठी शैक्षणिक धोरण याविषयी प्राचार्य डॉक्टर मुंडे सर यांचा सेमिनार आयोजित केला होता. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो व वार्षिक निकालाचे वाटप करून चालू शैक्षणिक वर्षाची सांगता केली जाते. जय जय महाराष्ट्र माझा,